बघा प्रॉब्लेम सेटमधला 16वा आहे. द फेसेस ऑफ डाय बिअर नंबर्स 0 1 2 3 4 5. आता बघा द फेसेस ऑफ डाय हॅव नंबर्स 0 1 2 3 4 5. ठीक आहे. If the die is rolled twice, the die is rolled twice. die जर दोनदा रोल्ड केलेला असेल तर therefore सॅम्पल स्पेस तिथं आठवते का 6चं होतं बघा आपण 1 2 3 4 5 6 त्याच पद्धतीने बरं का. हे पण सॅम्पल स्पेस काय ते बघूया आता. चला यस पहिल्यांदा काय ते बेटा 0 0 होऊ शकतो, 0 1 होऊ शकतो, 0 2 0 3 पुन्हा 0 4 परत 0,5 असं होऊ शकतो. पुन्हा काय येतो 1 0 1 1 1 2 1 3 1 4 1 5 2 5 परत 3 0 3 1 3 2 3 3 4 4 4 5 5 0 5 1 5 2 5 3 5 4 5 5. कर्ली ब्रॅकेट बंद करा. किती प्रॉबेबिलिटी आहे 1 2 3 4 5 6 6 6 12 संत्रिकाठा संयुक्त 35 6 36. एन ऑफ एस किती आला? एन ऑफ एस आलेला एकूण 36 नंबर्स आहेत. व्हेरी गुड. ठीक आहे. चला आता का म्हणले बघा. देन फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द प्रोडक्ट ऑफ डिजिट ऑन द अपर फेस इज 0. लाईट इव्हेंट ए काय आहे? द प्रोडक्ट ऑफ डिजिट्स द प्रोडक्ट ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेस इज 0. कोणत्याही वस्तूला जर शून्याने गुणाकार केला तर काय येतं बेटा? 0. बरोबर आहे. मग काय येतं 0,0 1,0 2,0 परत 3,0 4,0 आणि 5,0. देअरफॉर एन ऑफ ए किती आलं? 1 2 3 4 5 6 आलं. मग आता काय म्हणायचं? पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. 6 डिवायडेड बाय 36 6 आहे 36 1 डिवायडेड बाय 6. देअरफॉर पी ऑफ ए किती आलं बेटा? सर 1/6 आला. व्हेरी गुड. मग आता काय लिहायचं आन्सर आपण? द प्रोबॅबिलिटी दॅट द प्रोडक्ट ऑफ डिजिट्स. बघा आन्सर द probability that the product of digits on the upper face is 0 is 1/6. किती चान्स आहे? 1/6 चान्स आहे. 1/6. ठीक आहे. आपला ह्या ठिकाणी 16वा प्रॉब्लेम संपलेला आहे.